नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरीच्या शोधात असलेले किंवा नोकरीची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाचा व्हिडिओ असणार आहे. कारण की महाराष्ट्र शासनाने तब्बल 2912 जागांची महसूल सेवक म्हणजेच कोतवाल जागांची जी जाहिरात आहे ती जाहिरात प्रगट केलेली आहे आणि त्याविषयीची सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. कोतवाल जागेसाठी तुम्हाला अर्ज कशा प्रकारे करता येईल, त्याची पात्रता काय असणार आहे, त्याचबरोबर शिक्षण काय असेल, पगार किती असेल, अभ्यासक्रम काय असणार आहे, ही सर्व ए टू झेड माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मित्रांनो, जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने कोतवाल भरती काढलेली आहे, म्हणजेच महसूल सेवक भरती काढलेली आहे, ज्याची 2912 इतकी पदे आहेत. मित्रांनो, त्या पदासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने फॉर्म भरण्याचे सांगितले जाणार आहे. मित्रांनो, यासाठी जी पात्रता असणार आहे ती पात्रता मित्रांनो 4थी पास असू शकते किंवा 4थी पास असणार आहे. मित्रांनो, त्याचबरोबर हे पद भरण्यासाठी तुम्हाला पगार किती मिळणार आहे, ते या पदासाठी पगार तुम्हाला मित्रांनो 15,000 रुपये मानधन इतके असणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो, हे पद कुठे पात्रता असणार आहे, तर तुम्हाला ज्या जिल्ह्यामध्ये पद भरायचं असेल, ज्या तालुक्यामध्ये पद भरायचं असेल, तेथील रहिवासी तुम्ही असणे आवश्यक असणार आहे. तेथील जर तुम्ही रहिवासी असाल तरच तुम्हाला त्या पदासाठी जागा फॉर्म भरता येणार आहे. मित्रांनो, आता आपण मित्रांनो जिल्हानिहाय एकूण पदे तुम्ही पाहू शकता स्क्रीनवर काय दिलेले आहेत ते. मित्रांनो, संभाजीनगरमध्ये एकूण 283 इतकी पदे रिक्त आहेत. मित्रांनो, त्याचबरोबर जालना येथे 47 पदे, तर परभणी येथे 64, हिंगोली येथे 45, तर नांदेड येथे 78 पदे रिक्त आहेत. मित्रांनो, त्याचबरोबर बीड जिल्ह्यामध्ये 71 पदे रिक्त आहेत, तर लातूर जिल्ह्यामध्ये 62 पदे रिक्त आहेत. धाराशिव जिल्ह्यामध्ये मित्रांनो एकूण 35 पदे रिक्त आहेत, तर नागपूर जिल्ह्यामध्ये 115 पदे रिक्त आहेत. मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, हे सर्व चार्ट मी स्क्रीनवर दिलेला आहे. त्याचबरोबर मित्रांनो, वर्धा जिल्ह्यामध्ये 46 पदे, त्याचबरोबर भंडारा जिल्ह्यामध्ये 58, गोंदिया जिल्ह्यामध्ये 39, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 76, तर गडचिरोली जिल्ह्यामध्ये एकूण 70 पदे ही रिक्त आहेत. मित्रांनो, चार्ट मध्ये तुम्ही सविस्तर पदे पाहू शकता. मित्रांनो, मंजूर पदे ही एकूण 12,978 असून त्यापैकी भरलेली पदे ही 10,066 आहेत, तर रिक्त म्हणजे भरावयाची पदे ही 2912 म्हणजे 2,912 इतकी पदे ही भरायची आहेत. मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, या पद भरतीसाठी सिलेबस काय असणार आहे तर ते देखील आपण पाहणार आहोत. सिलेबस यामध्ये असणार आहे मराठी व्याकरण. मित्रांनो, मराठी व्याकरण मध्ये सोपे शब्दसंग्रह आणि वाक्यरचना या तुम्हाला पाठ करून ठेवायचे आहेत. काय असणार आहे तर सोपे संग्रह आणि वाक्यरचना या. त्याचबरोबर सामान्य ज्ञानामध्ये इतिहास, भूगोल, चालू घडामोडी या तुम्हाला तोंडपाठ करून ठेवायचे आहेत. मित्रांनो, त्याचबरोबर अंकगणित व बुद्धिमत्ता हे देखील याचा सिलेबसचा एक भाग असणार आहे. मूलभूत गणितातील क्रिया आणि तर्क क्षमता यामध्ये तुम्हाला विचारल्या जाणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो, स्थानिक जिल्ह्याची जी माहिती आहे ती देखील तुम्हाला आवर्जून विचारल्या जाणार आहे. तुम्हाला स्थानिक जिल्ह्याची संपूर्ण ए टू झेड माहिती ही तोंडपाठ करून ठेवायची आहे, कारण यावरच जास्त प्रश्न आधारित येण्याची शक्यता आहे. मित्रांनो, 30 नोव्हेंबर 2026 पूर्वी ही भरती प्रक्रिया पूर्ण करायचे आदेश दिलेले आहेत. त्यामुळे आपल्याजवळ वेळ फार कमी आहे. मित्रांनो, अभ्यासाला लागा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील ही माहिती मिळून जाईल. जर काही तुमच्या मनामध्ये शंका असतील, प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही विचारू शकता. त्या शंकाचे निरसन करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. मित्रांनो, परत एकदा, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल कृपया चॅनलला देखील सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तुम्हाला आमची चॅनल मदत करत राहील.